मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना फोन. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना फोन करून आपल्या शपथविधी सोहळ्यास उपस्थित राहण्याचे निमंत्रण दिले. याबाबत पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी सांगितले की महाराष्ट्राच्या हिताचे निर्णय घेण्यासाठी मी देवेंद्र फडणवीस यांना शुभेच्छा दिल्या आहेत. आम्ही जनतेच्या हिताचे जे निर्णय असतील त्यामध्ये निश्चित सहकार्य करू, असेही पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले. तर दुसऱ्या बाजूला एकनाथ शिंदे यांचे महायुतीच्या बाबतीत अजूनही नाराजी नाट्य कायम आहे. एकनाथ शिंदेंचा अपमान होत असेल तर त्यांच्या कोणत्याही सहकार्याने सरकारमध्ये सहभागी होता कामा नये. दरम्यान पक्ष कसा फोडायचा यामध्ये भाजपचा चांगला हातखंडा आहे, असेही पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले. सरकार स्थापन करण्याचा निर्णय झाला, मुख्यमंत्री ठरले आणि शपथविधीची तारीख देखील आज ठरलेली आहे. काल संध्याकाळी मला श्री देवेंद्र फडणवीस यांचा फोन आला होता आणि त्यांनी शपथविधीला येण्याबद्दल निमंत्रण दिलं होतं. मी त्यांना माझ्या वतीने शुभेच्छा दिल्या आणि महाराष्ट्राच्या जनतेच्या हिताकरता आपण राज्य करावं आणि त्यामध्ये एक कन्स्ट्रक्टिव्ह ऑपोजिशन म्हणून आम्ही रचनात्मक विरोधी पक्षाचं काम करू आणि जिथं जनतेच्या हिताचं असेल तिथं सहकार्य करू, अशा मी त्यांना शुभेच्छा दिल्या. बाबा, काही दिवसापूर्वी निकाल लागल्यानंतर तुम्ही एक वक्तव्य केलेलं होतं की 2019ला जे ह्याच्या बाबत उद्धव ठाकरेंच्या बाबत झालं ते एकनाथ शिंदेच्या बाबत होऊ नये, मात्र तेच होताना दिसते असं वाटतंय का? कारण आता सुद्धा रुसवे फुगवे सुरू आहेत. आता ते इतिहास आहे तो, आणि शेवटी काय करायचं तो महायुतीच्या नेत्यांचा निर्णय आहे. पण मला ज्या वेळेला मी ते निवेदन केलं होतं त्यावेळेला माझी खात्री होती की जे 2019ला उद्धवजींच्या सोबत भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांनी केलं तेच आता एकनाथ शिंदे यांच्याबरोबर होणार आहे. आणि ते होऊ नये अशी मी इच्छा प्रकट केली होती, पण ते आता होताना दिसतंय. आधी त्यांचं ठरलं होतं का नाही मला माहिती नाही, परंतु नाराजीचा सूर तिथे दिसतोय. आणि मी काही टेलिव्हिजन मुलाखती पाहिल्या तर जेव्हा देवेंद्रजींचा मुख्यमंत्री होण्याचा निर्णय झाला तेव्हा स्वाभाविकपणे 2 उपमुख्यमंत्री असतील असं एक सर्वांनी गृहीत धरलं. आता शिंदे साहेब काही बहुतेक उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेताना दिसत नाहीत, कारण त्याच्या आमंत्रण पत्रिकेमध्ये त्यांचं नाव नाही आहे. परंतु त्यांचे आमदार मात्र आग्रह त्यांना करतात की तुम्ही उपमुख्यमंत्री व्हा आणि आम्हाला मंत्री करा. अर्थात एकदा देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्री होण्याचा निर्णय झाला की मग एकनाथजींना उपमुख्यमंत्री होण्याशिवाय दुसरा आणखी काही मोठं पद मिळू शकत नाही. त्यामुळे ते अडून बसलेले आहेत त्यांना पाहिजे असलेल्या खात्याकरता, आणि ते खातं काही भाजप त्यांना देणार नाही असं आत्ताची वस्तुस्थिती दिसतीये. आणि त्यामुळं शिंदे साहेबांच्या इच्छेविरुद्ध त्यांचे आमदार त्यांना आग्रह करतायत की नाही तुम्ही उपमुख्यमंत्री व्हा, शपथ घ्या, कुठलंही खातं घ्या आणि आम्हाला मंत्री करा. हे एक हास्यास्पद आहे. जर शिंदे साहेबांचा अपमान होत असेल तर मला वाटतं त्यांच्या कोणीही मंत्र्यांनी सरकारमध्ये सामील होता कामा नये. परंतु भाजपचा हातखंडा आहे, पक्ष कसे फोडायचे, पक्षामध्ये फूट कशी पाडायची. आता देखते आगे आगे क्या होता है.